छातीत डोळ्यात जरब आणि चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नसणारे हे आहेत वीरयोद्धा मनोज पाटील. तर त्यांच्या शेजारी खांद्याला खांदा लावून उभ्या असणाऱ्या त्यांची पत्नी यामिनी पाटील. अवघ्या 4 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्यानं आपल्या सुखापेक्षा देशहिताला प्राधान्य दिलं. जवान मनोज पाटील यांचे यामिनी यांच्याशी 5 मे रोजी लग्न झालं. मात्र त्यांना देश सेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला. त्यामुळे कुठलाही विचार न करता अंगावरची ओली हळद, हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान मनोज पाटील कर्तव्यासाठी रवाना झाले. तुमच्या घरी सत्यनारायण होता, पण मात्र ते ड्युटी जॉईन करता आहे तुमचे पती. मला खूप अभिमान आहे. माझे मिस्टर बॉर्डरवर चालले. आज आमचं सत्यनारायणची पूजा होती, तरी मी त्यांना सपोर्ट करते. जावं असं. देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतंय तुम्हाला? हो, देशासाठी जावं असं. मनोज पाटील हे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा येथील खेडगाव नंदीचे रहिवासी आहेत. देश सेवेची उर्मी बाळगून 2017 मध्ये ते भारतीय सैन्य दलात दाखल झाले. मनोज यांचं नाचनखेडे येथील यामिनी यांच्याशी लग्न ठरलं होतं. या लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते. मात्र देश सेवेसाठी आपल्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण क्षण बाजूला सारून मनोज पाटील हे कर्तव्यावर परतले. माझा अभिमान आहे देशावरती. माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय. काय झालं? तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे. काय वाटतंय तुम्हाला? एकदम छाती चौडी झाली माझी. लग्न केव्हा झालं दादा? 5 मेला. आज काय घरी कार्यक्रम काय होता? आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता, तरी सोडून जात आहे. लग्न झाल्यानंतर त्याची हळद जी ती फिटली नाही आणि मेहंदी देखील मिटली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा देशाच्या सुरक्षेसाठी, आपल्या सुरक्षेसाठी जेव्हा त्याला कॉल येतो आहे, त्यावेळेला तो हा कुठलाही विचार न करता तो आज लगेच निघालेला आहे. हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे. लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन या मनोज पाटलांनी देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला. आपल्या पतीला तितक्याच खंबीरपणे साथ देणाऱ्या यामिनी पाटलांच्या डोळ्यात तरलेल्या या अश्रूचं मोल कधीही होऊ शकत नाही. त्यामुळं या नवदाम्पत्याला मानाचा मुजरा. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.